स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमस्कार. आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा या व्हर्च्युअल वर्गामध्ये हार्दिक स्वागत. आज शुक्रवार आणि ठरल्याप्रमाणे आपण भगवद्गीतेवर चर्चा करणार आहोत. अध्याय 3 अर्थातच कर्मयोग आणि त्याचा 3रा श्लोक, त्याची आपण चर्चा करण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. क्षमा करा, श्लोक नंबर 4. 3रा मागच्या वेळेस झाला होता. थोडीशी उजळणी करूया की कर्मयोगाची सुरुवात होते अर्जुनाच्या प्रश्नाने की तुम्ही ज्ञानाची स्तुती करता, कर्माची अवहेलना करता, निंदा करता, तरी मला तुम्ही कर्म करायला का लावता? तुमचे हे सर्व वाक्य जणू काही माझ्या बुद्धीला मोहात टाकतात. तुम्ही जे काही सांगत आहात ते माझ्या कल्याणाकरता आहे, पण मी ते ग्रहण करण्यात सक्षम नसल्याने मला निश्चितपणे सांगा की मी नेमकं काय केलं पाहिजे. पहिला आणि दुसरा श्लोक. उत्तरामध्ये 3ऱ्या श्लोकामध्ये भगवान सांगतात की लोकेस्मिन् विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम, की हे 2 मार्ग वेगवेगळे आहेत. ज्यांची प्रवृत्ती कर्माकडे असते ते कर्मयोगाचं आचरण करतात, ज्यांची वृत्ती स्वाध्याय, तपस्या, ध्यान याच्याकडे असते ते ज्ञानयोगाकडे वळतात. पण दोन्ही मार्गाने मोक्ष हे नक्कीच प्राप्त करता येतं, असं भगवान हे स्पष्टपणे 3ऱ्या श्लोकात सांगतात. आणि त्याची विवेचन पण मागच्या वेळेस केलं होतं. शिवानंदजी महाराज आणि राजा महाराज यांनी स्वामीजींचा हा जो वाक्य आहे वर्क इज वर्शिप, याच्या संदर्भात मला तुमच्याशी बोलायचं होतं. मागच्या वेळेस ते आपलं सुटलेलं आहे, पण पुढे संदर्भ येणार आहे, तर त्या संदर्भाच्या बरोबर त्या 2 घटना मी तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करेन. मी मागच्या वेळेस तुम्हाला शब्द दिला होता, म्हणून मी तुमच्यापुढे त्याचं स्पष्टीकरण मांडत आहे. आज आपण सुरुवात करणार आहोत 4थ्या श्लोकाशी, आणि अतिशय महत्त्वाचा, विशेषकर कर्मयोग या दृष्टीने. आणि आपलं शरीर हे प्रकृतीनी बांधलेलं आहे, 3 गुणांनी बांधलेलं आहे. आणि म्हणूनच कर्म आपल्या आपल्या प्रकृतीच्या अनुयायी, सात्विक, राजसिक, तामसिक 3 गुण खेळत असतात. त्या अनुयायी आपण कर्म करत असतो. कर्म केल्याशिवाय कोणीही राहू शकत नाही. तर या संदर्भात 4था श्लोक काय भगवान म्हणतात ते आधी बघूया. न कर्मणा मनारंभात नैष्कर्म्यं पुरुषोष्णुते न च संन्यस्यनादेव सिद्धिं समधिगच्छति. न कर्मणा मनारंभात नैष्कर्म्यं पुरुषोष्णुते न च संन्यस्यनादेव सिद्धिं समधिगच्छति. मनुष्य कर्मे केल्याशिवाय निष्कर्मतेला म्हणजेच त्याला योगनिष्ठा प्राप्त होत नाही. आणि कर्मांचा फक्त त्याग केल्याने तो सिद्धीला म्हणजेच सांख्यनिष्ठेला प्राप्त होत नाही.
पहा काय म्हणतात भगवान, की कर्माचा आरंभ न केल्याशिवाय नैष्कर्म्य प्राप्त होत नसतं. आणि पुढे म्हणतात की कर्माचा फक्त त्याग केल्याने कोणी सिद्धीला म्हणजे मोक्षाला प्राप्त करू शकत नाही. म्हणजेच कर्मयोग आणि ज्ञानयोग या दोन्ही मार्गाकरता कर्म करणे हे आवश्यक आहे असं स्पष्टपणे इथे भगवान सांगत आहेत. आपण त्याचं थोडंसं विवेचन सुरू करूया. आपण आता चर्चा केली की पहा, मनुष्याचं शरीर प्रकृतीने बांधलेलं आहे आणि प्रकृतीने बांधलेलं असल्यामुळे कर्म केल्याशिवाय, कारण की गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वान सज्जते, ते गुण आपल्याला बाध्य करतील कर्म करायला. प्रश्न काय आहे की अर्जुन मोहात आणि भयात सापडलेला आहे आणि त्याला असं वाटतंय तो युद्ध टाळू इच्छितो आणि म्हणून आपल्या मोहाला, आपल्या भयाला तो वैराग्याचं एक सुंदर आवरण लावतोय आणि काय करतोय की मी ज्ञानयोगाचं आचरण करीन, म्हणजेच काय, कर्म करणार नाही. तर अशा प्रकारच्या कर्माने कधीही योगनिष्ठा म्हणजे कर्मयोगची निष्ठा किंवा ज्ञाननिष्ठा म्हणजेच ज्ञानातून मोक्ष हे कधीही प्राप्त होऊ शकणार नाही. पहा कसं आहे की आपल्यापैकी प्रत्येकाला कर्म हे करावेच लागणार आणि कर्म नाही करावे लागणार तरी कर्तव्य कर्म तर करावेच लागणार आहे. प्रत्येकाचे पहा, आपण मनुष्य आहोत, एखाद्या परिवारामध्ये राहतो, एखाद्या समाजामध्ये राहतो, राष्ट्रामध्ये राहतो, तर हे सगळे कर्तव्य आपल्या पाठीमागे आहेच आणि यांचा आपण त्याग नाही करू शकत. आणि त्याग केला तर ती नैष्कर्म्यता नाही, ती अकर्मण्यता, आळशीपणा, आयदीपणा म्हटल्या जाईल. आणि या संदर्भातच इथे भगवानांनी याचा म्हणजे याच्यावरती खूप भर दिलेला आहे. कारण की अर्जुनाची समजूत काय झालेली आहे की त्याला मोह झालेला आहे आणि त्याला भीतीसुद्धा बसलेली आहे. आणि जेव्हा त्या भीती आणि त्या मोहाला तो वैराग्य किंवा नैष्कर्म्य अशी सुंदर उपमा देऊन त्या युद्धापासून तो स्वतःला वाचवू इच्छितो, तर यातून त्याचं अकल्याणच आहे आणि हे भगवानाने चांगलं कळलेलं आहे. पहा, जेव्हा जीवनामध्ये एखादी वाईट गोष्ट चांगल्याचं बिलकुल आवरण घालून येते तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे की त्या वाईटाचं त्याग करणं आणि त्याला ओळखणं खूप अवघड असतं, म्हणजे त्या माणसाला स्वतःला. आणि म्हणून अर्जुनाच्या मनामध्ये जो प्रश्न निर्माण झाला होता, पहिलाच जो श्लोक आहे की तुम्ही ज्ञानाची स्तुती करता, कर्माची अवहेलना करता, मग मला कर्म करायला कशाला लावत आहात, हे प्रश्नच हे द्योतक आहे, पावती आहे, प्रमाण आहे. कसलं की त्याच्या मनामध्ये नैष्कर्म्यतेप्रती एक आदर आहे, नैष्कर्म्यतेप्रती एक ज्याला म्हणतो की सन्मान आहे, ती प्राप्त करायची इच्छा पण आहे, पण त्याचा मार्ग तो चुकत आहे. पहा, प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये 3 गोष्टी असतात: विचार, भावना आणि क्रिया. जे विचार प्रधान असतात ते नैसर्गिक पद्धतीने ज्ञाननिष्ठेकडे जातात. जे भावना प्रधान असतात त्यांची ईश्वरप्रती भक्ती असते आणि जे क्रिया प्रधान असतात ते नैसर्गिक पद्धतीने कर्मयोगाकडे वळत असतात. ज्ञानयोगामध्ये काय करत असतो आपण, त्याला म्हणजे पहा, आपल्याला वाटतं की ज्ञानयोगामध्ये काही कर्म करावं लागत नाही. एक तर सगळ्यात मोठी आपली चुकीची समजूत काय की कर्म म्हणजे काय, नोकरी धंदा करून आई वडिलांना, बायको मुलांना पोसणे, याच्या पलीकडे आपली कर्माची परिभाषाच जात नाही. बिलकुल तसं नाही आहे. कर्माची एक फार बृहत परिभाषा याच 4थ्या अध्यायामध्ये येणार आहे. आपण जे पापण्या हलवतो, खातो, पितो, अश्नन गच्छन स्वपन श्वसन, श्वास घेतो, हे सगळे कर्मामध्येच मोडतात. ही प्रकृती आपल्याला ते सगळं करायला बाध्य करत असते. तर जे ज्ञानयोगामध्ये ज्ञानयोगाचं आचरण करतात त्यांचे कर्म काय असतात, तपस्या,
स्वाध्याय, त्याच्यानंतर चिंतन मनन करणे, ध्यानधारणा करणे, हे सगळं म्हणजे जरी या गोष्टी मानसिक कर्मामध्ये मोडतात, पण हे कर्मच झालं. आणि जे कर्मयोगी असतात ते काय करतात? कर्मयोगी जे असतात ते कायाने कर्म करत असतात, कदाचित इतरांची काही सेवा करतात किंवा स्वतःकरता काहीतरी उपार्जन करत असतात, अध्ययन करत असतात, जे काही करत असतात. पण म्हणजे जे कर्मयोगी असतात त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी शारीरिक कर्माचा एक मोठा भाग असतो आणि जे ज्ञाननिष्ठ असतात त्यांच्या जीवनामध्ये मानसिक कर्माचा भाग मोठा असतो. हे एकदम उघडच आहे. आता पहा, कोणताही मार्ग निवडा, पण दोन्ही प्रकारचे कर्म तर आपल्याला करावेच लागणार आहे. ज्ञानमार्ग निवडला तरी त्याच्यामध्ये मानसिक कर्म आहेत, कदाचित कायिक कर्म कमी आहेत. आणि जर कर्मयोग निवडला तर त्याच्यामध्ये कायिक कर्म जास्त आहे, मानसिक कर्म कदाचित थोडे असतील आहे, पण त्याच्यात कर्म आहेच. म्हणजे कर्म मी सोडून देईन संपूर्णपणे अर्जुनासारखं, भिक्षेवर जगीन वगैरे, हा विचार मुळात अत्यंत चुकीचा आहे, अत्यंत चुकीचा आहे. पुढे की दोन्ही मार्गापैकी कोणताही एक मार्ग निवडला तरी मोक्ष आपल्याला मिळणारच आहे, जर त्याचं योग्य पद्धतीने आचरण केलं तर. मोक्ष म्हणजे काय? नैष्कर्म्यताच. जितके पण आत्मसाक्षात्कारी महापुरुष आहेत त्यांच्या जीवनात जर बघितलं तर त्या सर्वांनी नैष्कर्म्यता प्राप्त केलेली आहे. स्वामीजींचंच उदाहरण घेतलं तर पहा, आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की का हो, स्वामीजी तर आत्मसाक्षात्कारी महापुरुष होते, मग त्यांनी तर इतकं कर्म केलं, त्यांनी कुठे नैष्कर्म्यता प्राप्त केली? अरे, नैष्कर्म्यता प्राप्त केली म्हणजे काय की त्यांच्या कर्मातून त्यांनी कामना वासनानी लिप्त होऊन कर्म केले का? नव्हे. त्यांनी कशाकरता कर्म केले? लोककल्याणाकरता. ठाकूरांनी किती कर्म केले? आता पुन्हा कर्म केल्यानंतर आपल्याला वाटतं काहीतरी संस्था उभारणे, मठ चालवणे, तसं नव्हे. ठाकूरांनी लोककल्याण केलं लोकशिक्षेच्या माध्यमातून. पण ती शिक्षा म्हणजे त्यांचं शिक्षण देणं, लोकांना शिकवणं, यातून म्हणजे ठाकूर आत्मसाक्षात्कारी असल्यामुळे त्यांना त्या कर्मामध्ये ते लिप्त झाले नाही, म्हणजे बंधनात सापडले नाही. आपली समस्या काय आहे की आपण कोणताही कर्म करतो, लोकशिक्षा देण्याचं किंवा एखादं लोकांची सेवा काही करतो, दोन्ही कर्मामध्ये आपण मोहात सापडतो, लिप्त होऊन जातो. आपल्याला यश किंवा अपयशाचं भय असतं. पहा, ठाकूरांनी पण इतके कर्म केले, स्वामीजींनी पण इतके कर्म केले, माताजींनी इतके केले, पण ते कधीही त्यांना अपयशाचं भय नव्हतं. ते कधी कर्मामध्ये लिप्त नाही झाले, मोहात नाही पडले, त्यांना कोणत्या गोष्टीचं भय नाही वाटलं. आणि म्हणून त्यांचे कर्म कसे होते? ते त्यांनी नैष्कर्म्यता प्राप्त केली होती. दिसायला ते कर्म करत होते, पण ते नैष्कर्म्यताच्या श्रेणीमध्ये मोडत होते. हे आपण खूप इथे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आत्मसाक्षात्कारी महापुरुष हे सुद्धा कर्म करतात. भगवान श्रीकृष्ण बघा ना, केवढे कर्म केले, पण कुठे लिप्त झाले का? नाही. तर हे जे मोक्ष जे प्राप्त करणं आपण चर्चा करत आहोत बंधू भगिनींनो, पहा, आता ठाकूरांची, माताजी, स्वामीजीची गोष्ट वेगळी, भगवान कृष्णाची गोष्ट वेगळी आणि आपली गोष्ट वेगळी. म्हणजे ते नैष्कर्म्यतेला प्राप्त झालेले आहेत आणि आपण अजून आपले कर्मसुद्धा सुरू झालेले नाही आहे व्यवस्थित. एखादं कर्म नीट करायचं हे सुद्धा आपल्याला ठाऊक नाही आहे. आणि जर मी हा विचार केला की मी कर्माचा त्याग करतो आणि कर्माचा त्याग केल्याने मी नैष्कर्म्य सिद्धीला प्राप्त होईन, हे शक्य नाही आहे. नदीकाठी उभं राहून मी म्हटलं की मला पोहायला शिकायचं आहे, पण मी पाण्यामध्ये उतरणार नाही बरं, हे असं म्हटल्यासारखं होईल. आणि पाण्यामध्ये न उतरल्याशिवाय काय पोहता येईल का? मी शिकू शकीन का? नाही, शक्यच नाही आहे. तर बळजबरीने कर्मत्याग केल्याने तामसिकता
आळशीपणा, आयदीपणा हेच प्राप्त होतं. आणि अर्जुनाची अशीच काही समजूत होती की कर्माच्या माध्यमातून अशांती लाभते, रागद्वेष निर्माण होतो, लोभ काम निर्माण होतात. आणि ज्ञान तर किती चांगलं आहे, ज्ञानाची किती स्तुती केली आहे भगवानांनी स्थितप्रज्ञाच्या लक्षणामध्ये. तर मी हे कर्म सोडून एकदम ज्ञाननिष्ठेला जातो, तर त्यातून तसं कधीही घडत नाही. भगवान श्रीरामकृष्णाच्या जीवनातलं एक छोटंसं उदाहरण घेऊया. आपल्या सर्वांना लक्षात असेल, एक हाजरा नावाचे महाशय ठाकूरांच्या जवळ राहायचे. ठाकूरांनी त्यांचा स्वीकारसुद्धा केला होता, पण ते त्याला खूप अधूनमधून शिव्या घालायचे. का? कारण की घरामध्ये सगळे तिकडे लटांबर आहे पूर्ण, लहान लहान मुलांचं, बायकोचं. त्यांना सासऱ्यांच्या डोक्यावर टाकून हे इथे ईश्वर नाव घ्यायला आले होते. पण काहीतरी कर्म चांगले होते, ठाकूरांनी त्यांना जवळ ठेवलं, काही वर्ष त्यांच्याबरोबर होते. पण त्यांची ती भर्त्सना करायची. त्याचं बघून त्यांचे लहान भाऊसुद्धा तिथे आले होते. त्याची उचलबांगडी तर ठाकूरांनी एका दिवसातच केली. मोठा भाऊ जसा करतोय तर तसंच लहान भाऊ सुद्धा करायला गेला, पण त्याला लागलीच त्यांनी ठाकूरांनी हकललं. पण काही महिने हाजरा महाशय मात्र तिथे होते, पण ते ठाकूरांच्या निंदेचे पात्र होते. म्हणजेच काय, कर्तव्य किंवा कर्म टाकून कधी पण नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त होऊ शकत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नैष्कर्म्य म्हणजे नेमकं काय हो? नैष्कर्म्य म्हणजे कर्मराहित्य. म्हणजेच काय की जिथे कर्माचा संपूर्ण नाश होतो, कर्माचा जिथे संपूर्ण नाश होतो, कर्माचं राहित्य म्हणजे तिथे कर्म राहतच नाही. आणि हे नैष्कर्म्याची स्थिती कर्मयोगातून सुद्धा प्राप्त केले जाऊ शकते आणि ज्ञानयोगाच्या मार्गातून सुद्धा प्राप्त केल्या जाऊ शकते. आणि या चौथ्या श्लोकाचे दोन्ही ओळी, पहिली जी ओळ आहे ती कर्मयोगाच्या संदर्भात आहे आणि दुसरी ओळ जी आहे ती ज्ञानयोगाच्या संदर्भात आहे. इतकं सुंदर सुस्पष्ट पद्धतीने भगवान कृष्णांनी हे आपल्या पुढे मांडलेलं आहे की कोणी पण म्हणजे कर्माचा त्याग करून कोणीही नैष्कर्म्याला प्राप्त होऊ शकत नाही, म्हणजे मोक्षाला प्राप्त होऊ शकत नाही कर्मयोगाच्या माध्यमातून. आणि नच संन्यस्य नादेव सिद्धिं समधिगच्छति, म्हणजेच क्षमा करा, न कर्मणा मनारंभात नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते, म्हणजे कर्माचा आरंभ केलाच नाही आहे. कर्माचा आरंभ न करता कोणी पण नैष्कर्म्य म्हणजेच मोक्षाला प्राप्त होऊ शकत नाही. तसंच कर्माचा त्याग करूनही कोणी ज्ञानयोगाच्या सिद्धीमध्ये म्हणजे मोक्षाला प्राप्त करू शकत नाही. याचं पण थोडंसं आपण कर्मयोगाच्या माध्यमातून आणि ज्ञानयोगाच्या माध्यमातून वेगळं आपण त्याचा अभ्यास करण्याचा थोडासा प्रयत्न करूया. आधी पहिली ओळ घेऊया की कर्मयोगाच्या माध्यमातून नैष्कर्म्य स्थिती कशी प्राप्त होते, म्हणजेच मोक्ष कसं प्राप्त होतं ते थोडंसं बघूया. पहा, आपण सर्वजण साधारण मनुष्य आहोत. आता आपण ठाकूर स्वामीजींना थोडंसं जरा 5 मिनिटाकरता आपण आपलं चिंतन करूया. आपण साधारण मनुष्य आहोत आणि आपले कर्म कसे असतात? कर्मयोग नव्हे, कर्म कसे असतात? कामना वासनाने लडबडलेले, आसक्तीपोटी कर्म करतो. जितक्या वासना कामना जास्त तिथेच कर्माचा वेग तितकाच जास्त असतो आपल्या जीवनामध्ये. पण जेव्हा आपण थोडंसं अध्यात्माकडे वळतो आणि हे काही कर्मयोग वगैरे वाचतो, तर मग आपण काय करतो की चला ठीक आहे, कामना वासनानी लडबडलेले कर्म करणार नाही, पण कर्तव्य कर्म तर करावेच लागणार आहे. घरामध्ये आई वडील आहेत, पत्नी आहेत, मुलं आहेत, त्यांचं भरणपोषण करणं आपलं कर्तव्य आहे. पण हे कर्तव्यसुद्धा करत असताना कुठे ना कुठे वासना, कामना, आसक्ती, भय या गोष्टी असतातच. म्हणजे म्हणायला आपण बाकीच्या या ॲडिशनल काम जे होते, जे आपल्याला वासना आपल्याला
प्रलोभित करत होती काम करण्याकरता, त्या थोडंसं प्रलोभनं जरा कमी केलं आहे, मान्य आहे. पण कर्तव्य करत असताना सुद्धा त्याच्यामागे काही ना काही आपला हेतू असतोच. मग ती कामना असो, वासना असो, समाजाची भीती असो, आसक्ती असो, काहीतरी लोभ असो, ह्या गोष्टी ह्या असणारच. पण जेव्हा एखादी व्यक्ती खूप सजगपणे आपले कर्तव्य पार पाडत आहे आणि तेही पण कशा पद्धतीने की नाही मला या कोणत्याही इंटेन्शननी त्याच्यामागे माझं कोणतंही इंटेन्शन नाही, मी फक्त कर्तव्य करण्याकरता कर्तव्य करत आहे, या स्थितीला जर तो मनुष्य म्हणजे एखादी व्यक्ती टप्प्याटप्प्याने प्रगती करत पोहोचला तर आपण त्याला म्हणूया की ती व्यक्ती कर्मयोगामध्ये स्थित झाली. म्हणजेच काय की कर्मयोगाच्या टोकापर्यंत पोहोचण्याकरता आपल्याला कर्म हे करावेच लागणार आहे, कर्तव्य कर्म करावेच लागणार आहे. कर्तव्य कर्म सोडून मी कर्मयोगाच्या टोकाला पोहोचू शकणार का? शक्यच नाही आहे. आणि सुरुवातीला मात्र आपल्या कर्माचा वेग कमी करण्याकरता आपल्याला काय करावं लागेल? आपल्या कामना, वासना, आसक्ती किंवा भयापोटी करतोय किंवा एखाद्या लोभापोटी करत आहोत कर्तव्य, तर त्याच्या मागचा जो हेतू आहे ना तो स्वच्छ करावा लागेल. ते स्वच्छ करणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर काय ते नुसतं कर्म घडेल, कर्मयोग घडणार नाही. जेव्हा कर्मयोग आपण निर्वासना होऊन करू, किंवा असं म्हटलं तरी चालेल की जेव्हा कर्म करता करता आपण निर्वासना होऊन जाऊ, तेव्हा घडणारे कर्म जे असतात ते निष्कर्मतेला प्राप्त होतील. म्हणजे कर्म करतोय पण ते कर्मयोगाचं टोक म्हणजेच मोक्ष म्हणजेच निष्कर्मतेला पोहोचून जाऊ. हे फार महत्त्वाचं आहे बरं. कर्म करता करता जेव्हा आपण निर्वासना होऊन जाऊ, संपूर्णपणे कर्म चालूच आहे, काही इंटेन्शन नाही आपल्या मनामध्ये, फक्त वर्क फॉर द सेक ऑफ वर्क, स्वामीजींच्या भाषेमध्ये ही स्थिती जेव्हा आपल्या जीवनात येईल तेव्हा कर्म करत असताना सुद्धा आपण निष्कर्मतेची स्थितीला प्राप्त होऊ. ही याची खूण काय की मी निष्कर्मतेला प्राप्त झालोय की नाही? तर फार सुंदर सांगितलं आहे स्वामीजींनी कर्मयोगामध्ये की जेव्हा कर्म करता करता साधक म्हणजे निर्वासना कर्माला त्याची सुरुवात होते, तर तेव्हा काय होतं की त्यातून कर्मफळ हे जन्मालाच येत नाही. आणि कर्मफळ जन्माला जेव्हा येत नाही त्या स्थितीला आपण म्हणू शकतो की तो कर्म करत असताना सुद्धा तो कर्मयोगी निष्कर्मतेला प्राप्त झालेला आहे. आलं लक्षात? पुन्हा सांगतो, कर्म करता करता म्हणजे तुमच्या माझ्यासारखे साधक सध्या मागे खूप काहीतरी वासना, कामना, आसक्ती, भय, लोभ वगैरे आहेत, पण ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा नाही होतील, निर्वासना जेव्हा आपलं पूर्ण मन होऊन जाईल, कर्म तसेच चालू आहे, पण काय होईल? आज आपले कर्म आपल्या आसक्तीमुळे, वासनेमुळे कर्मफळ तयार करतात आणि त्याचा परिणाम आपल्या आध्यात्मिक जीवनावरती होतो. पण जेव्हा ज्या दिवशी पण निर्वासना होऊन जाऊ, कर्म तसेच चालणार, पण त्यातून कधी पण कर्मफळ निर्माण होणार नाही. आणि कारण की वासना नाही आहे, आसक्ती नाही आहे, आणि ते कर्मफळ जर निर्माणच नाही होणार तर ते आपल्याला बाधित सुद्धा करणार नाही. म्हणजे कर्म करत असताना नैष्कर्म्य सिद्धी कशाला म्हणतात? आणि आत्ताच आपण चर्चा केली ठाकूर महास्वामीजींची की यांनी इतके कर्म केले आणि ते आत्मसाक्षात्कार घडल्यानंतर तर यांना कर्माचं बंधन लागू नाही पडत का? नाही, ती नैष्कर्म्याची स्थिती आहे. पहा, म्हणजे कर्मयोगामध्ये स्थित होऊन, ज्ञानामध्ये स्थित होऊन सुद्धा ठाकूरांनी लोकशिक्षा सोडली नाही आणि स्वामीजींनी लोककल्याणाचं कर्म सोडलं नाही, त्याचं कार्य सोडलं नाही, सेवा सोडली नाही. म्हणजे कर्म सुटले आहेत का? पहा, शरीर ठाकूरांचंही होतं, शरीर स्वामीजींचं होतं, शरीर माताजींचं पण होतं. आणि शरीर म्हटलं की ती प्रकृती अधीन आलं, पण या तिघाचे शरीर कसे होते?
संपूर्णपणे सात्विक होते. आणि सात्विक शरीर असल्याने जरी गुणागुणेशी वर्तन ते हा सिद्धांत त्यांनाही लागू पडतो, पण सात्विक असल्याने आणि नैष्कर्म्याच्या स्थितीला प्राप्त झाल्याने मोक्ष साधल्याने त्यांना ते कर्म बंधनकारक नव्हते. त्यांचे कर्म हे करुणेपोटी होतं. आणि आपली स्थितीसुद्धा तशी होणार. पण आज आपला प्रॉब्लेम काय आहे की आज आपण कर्म करायला जातो आणि बंधनात सापडतो. आणि याच भीतीने अर्जुन म्हणत होता भगवान कृष्णाला की कर्म करून राग, द्वेष, लोभ, मोह, मत्सर सगळं होतं, डायरेक्ट मी ज्ञानयोगाकडे जातो ना. असं होणार नाही. पाण्यात उडी मारल्याशिवाय, नाकात तोंडात पाणी गेल्याशिवाय पोहता येणार नाही. उडी मारावीच लागेल. त्या नदीच्या काठी उभं राहून तसं होणार नाही. कर्म करून करूनच नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त होता येतं. कर्माचा आरंभच केला नाही. काय म्हणतात, न कर्मणा मनारंभात नैष्कर्म्यम पुरुषोष्णुते. कर्माचा आरंभ न केल्याशिवाय नैष्कर्म्याला प्राप्त होऊ शकत नाही. आणि एकदा नैष्कर्म्याला प्राप्त झाल्यानंतर जे कर्म करतो ते कसे असतात, त्यातून बंधनं किंवा कर्मफळ तयार होत नाही. अजून एक फार सुंदर उदाहरण देतात संत महात्मे की तांदूळ असतो ना आपला, तांदूळाला आपण समजा कढईत चांगलं खमंग भाजलं किंवा तांदूळाला पाण्यामध्ये उकळलं, भात तयार केला आणि याच्यानंतर त्यांना पेरलं, म्हणजे भाजलेले तांदूळ किंवा उकळलेले तांदूळ जर त्यांना पेरलं तर त्यांचं अंकुरण होईल का? नाही होणार. एकदा तांदूळ सिद्ध झाले म्हणजे उकळले किंवा चांगले भाजले गेले तर कितीही पेरले तरी त्यातून अंकुरण होणार नाही. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. तसंच एकदा कर्म करता करता निर्वासनेला स्थितीला पोहोचलो, नैष्कर्म्य स्थिती प्राप्त झाली, त्याच्यानंतर जे काही आपण कर्म घडत असतात, सेवा घडत असते, ते कसे असतात, ते बंधनकारक नसतात. ते बंधनकारक नसतात कारण की ते करुणेपोटी असतात. भगवान कृष्णांचं उदाहरण बघा ना, केवढं अफाट, म्हणजे ज्यांनी कर्मयोगाचं एवढं सगळं आपल्याला शिकवण दिलेली आहे, काय अचाट कर्म केलेत, पण कधी कुठे गुंतून नाही पडले, कधी कुठे गुंतून नाही पडले. गौतम बुद्धांना बघा, स्वामीजींच्या दृष्टीने की वर्क फॉर द सेक ऑफ वर्क करणारे म्हणजे इदानीम या काळातले बुद्ध एक मात्र असे होते. त्यांनी स्वतःचं नाव घेतलं नाही स्वामीजींनी, पण आपल्याला माहिती स्वामीजीसुद्धा तसेच होते. वर्क फॉर द सेक ऑफ वर्क, संपूर्ण निर्वासना होऊन ते कर्म करायचे. आता अर्थातच यांची स्थिती कशी आहे की हे नैष्कर्म्य सिद्धीला प्राप्त, म्हणजे कर्म यांनी सुद्धा सुरू केला आपल्यासारखा. आपण जे कर्म करतो, सेवा करतो, पण ही जरा आसक्ती, कामना, वासना, लोभ, भीती यांनी लडबडलेले आहेत. पण करता 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 आपण सुद्धा त्या स्थितीला पोहोचू. जर आपण आज हा विचार केला की अरे सेवा काम केल्याने भांडणं होतात, कुठे रागद्वेष होतो, तो मला तसा बोलतो, हे असं होतं, तो माझं ऐकतच नाही, मीच त्याचं का ऐकू, वगैरे वगैरे भरपूर काही काही घडत असतं. याचा अर्थ जर असा मुळीच घ्यायचा नाही की कर्म सोडायचे आणि कर्म सोडून मला नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होईल, नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होणार नाही. प्राप्त होईल तर नुसता आळशीपणा, करंटेपणा, तामसिकता. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच की आपण आज काय केलं पाहिजे की आपण जे काही सेवा कार्य करतो किंवा जे घरातले कर्मसुद्धा करतो ते अत्यंत, ज्याला म्हणतो की शरणागतीच्या भावाने, ईश्वरांनी मला ही सगळी जबाबदारी दिली आहे, माझे आईवडील, माझे पत्नी, माझे पुत्र, मुलगी, आणि त्यांनी मला हे सेवा करण्याकरता एक संधी दिलेली आहे. शरणागतीचा भाव, समर्पणेचा भाव. तर या मार्गाने जर आपण, म्हणजे या एका ॲटिट्यूडने आपण आपले कर्तव्यकर्म पार पाडले तर हेच कर्तव्यकर्म आपल्या आध्यात्मिक उन्नतीकरता अत्यंत उपयोगी ठरणार आहेत. म्हणून
कर्मात जे म्हणतात भगवान येथे की न कर्मणा मनारंभात नैष्कर्म्यम पुरुषोष्णुते, कर्माचा आरंभच केला नाही आणि मी नैष्कर्म्याला पोहोचलो आहे असं हे शक्य नाही, बिलकुल ठामपणे सांगतात. तर आपल्याला जो धडा घ्यायचा आहे, आपण सर्वजण एक साधारण साधक आहोत, आपले कर्तव्य आहेत सामाजिक, पारिवारिक, राष्ट्रीय सगळ्या प्रकारचे. तर ही जर आपण शरणागतीच्या भावाने समर्पण बुद्धीने जर केलं, पहा आता याच्यापेक्षा जास्त प्रॅक्टिकल अजून काय सांगणार. अनेकदा आम्हाला हा प्रश्न विचारला येतो की महाराज विशेष करून जेव्हा आत्मतत्व वगैरे बोलतो ना, की महाराज नेमकं करायचं काय जीवनामध्ये, काय करायचं. तर गीतेचं म्हणजे पहा हा एक व्यावहारिक दृष्टिकोन आहे की, आणि पुढचे सगळे कर्मयोगाचे जे अध्याय ना इतके सुंदर, इतक्या बारकाव्य सांगितले आहे भगवानांनी. आत्मतत्वामध्ये तिथपर्यंत पोहोचण्याकरता ह्या फार जरुरी असतात. पण उपनिषद काय म्हणतं, उपनिषद इतके एक लॉफ्टी लेवलवरती आहे की ते आत्मतत्व सांगणार असं असं आहे. आता कसं पोहोचायचं आहे ते तुम्ही बघा. म्हणून थोडेसे उपनिषद थोडे कठीण वाटतात. त्याच्या तुलनेमध्ये गीता एक व्यावहारिक स्तरावरती आपल्याला सांगत असते. आणि गीतेचा एक जे सगळ्यात मोठा जो ज्याला मला असं वाटतं की एक ॲडव्हान्टेज जे सांगूया, की गीता कधी पण आपले कर्तव्य कर्म सोडायला सांगत नाही. म्हणजे उपनिषदसुद्धा असं काही कर्तव्य कर्म सोडून तुम्ही सगळं काही करा असं सांगत नाही. पण याच्यामध्ये आपल्याला एकदम ज्याला म्हणतो ना की आपल्या स्तरावरती येऊन काहीतरी सांगितलं जातं. आपण आता हाजराचं उदाहरण बघितलं, भगवान कृष्णांचं उदाहरण बघितलं, ठाकूरमांचं बघितलं की पहा यांनीसुद्धा कर्माचा त्याग केला नाही, कर्माचे प्रकार फक्त वेगळे होते. तर न कर्मणा मनारंभात नैष्कर्म्यम पुरुषोष्णुते, कर्माचा आरंभच केला नाही आणि मला नैष्कर्म्य स्थिती प्राप्त झालेली असं होत नसतं. म्हणून साधकांनी आपले कर्तव्याचा त्याग करू नये, त्यातून नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होणार नाही, हे आपण बघितलं. आणि ठाकूरमा स्वामीजींचं कसं होतं की त्यांचे तांदूळ भाजलेले होते, उकळलेले होते, म्हणून त्यांनी आत्मसाक्षात्कार नंतरसुद्धा खूप कर्म केलेत, पण त्यातून ते लिप्त का नाही झाले, कारण की कामना, वासना, आसक्ती, लोभ, भीती रहित त्यांचे कर्म होते. आपल्याला पण ती स्थिती प्राप्त होऊ शकते, प्रोव्हाइडेड एक तर आपण कर्म सोडलं नाही पाहिजे एक, आणि दुसरं आपण सुद्धा निर्वासना होऊन कर्म केलं पाहिजे. तर ही पहिली ओळ इथे पूर्ण होते. आता आपण दुसरी ओळ घेऊया आणि दुसरी ओळमध्ये काय सांगतात भगवान ते बघूया. नच संन्यस्य नादेव सिद्धिं समधिगच्छति. म्हणजेच काय की कर्माचा फक्त त्याग केल्याने तो सिद्धीला म्हणजे सांख्यनिष्ठेला प्राप्त होत नाही. म्हणजे मी उद्यापासून जे काही मला काम दिले मी आता काही करणार नाही, मी फक्त काय त्याला म्हणतो की मी फक्त विचार करेन, विवेक विचार करेन, श्रवण मनन करेन, असं नाही होत नाही. कारण की पुन्हा आपलं हे जे शरीर आहे हे 3 गुणांनी त्याच्या बंधनात आहे. आणि अशा चुकीच्या पद्धतीने काय होत असतं की जर मानसिक स्थिती तशी नाही आहे संपूर्णपणे सात्विक, तर मी आयदीसारखा आळशासारख्या तामसिक स्थितीत नुसता बसला राहीन आणि माझं डोकं एक 10 मिनटं फक्त विवेक विचार करेल आणि उरलेले 23 तास आणि 50 मिनटं काहीतरी तिसरंच विचार करत बसणार. अरे त्याच्याकरता तशी स्थिती प्राप्त करायची असते मनाची. आणि इथे एक मजाची गोष्ट काय आहे की पहा, कर्मयोगाच्या माध्यमातून जी नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होत असते तीच नैष्कर्म्याची स्थिती ज्ञानयोगाने सुद्धा प्राप्त होत असते. हे पण लक्षात ठेवलं पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. ज्ञानयोगीला ज्ञानप्राप्तीसाठी पहा तिथे काय बघितलं होतं की आपल्यासारख्या साधारण साधकाला नैष्कर्म्य स्थिती प्राप्त करायची कर्मयोगाच्या माध्यमातून, तर काय सांगितलं, शरणागतीच्या भावाने, समर्पणेच्या भावाने आपले सर्व कर्म करा. तर ज्ञानयोगामध्ये काय करावं लागेल, ज्ञानयोगामध्ये
जे सगळ्यात मोठी आपली अडचण आहे, आपला अहमबोध. आपला हा अहमबोध जर आपण त्याचा त्याग केला तर काय होणार? अहमबोध जर त्याग केला तर कर्तेपणा आणि भोगतेपणाचा त्याग होईल. पहा, गोष्ट एकच आहे बरं, अंतर नाही आहे. पण इकडे जेव्हा सेवा कार्य करत असताना शरीराच्या माध्यमातून शरणागतीचा भाव आणि समर्पणाचा भाव, आणि ज्ञानयोगाच्या माध्यमातून जेव्हा आपण आपल्याला नैष्कर्म्य स्थिती किंवा मोक्ष प्राप्त करायचं असेल तर कर्म तर करायचेच आहे. ते तर भगवान म्हणतात ते सोडलं चालणारच नाही. तर मग ज्ञानयोगीने कसे कर्म केले पाहिजे? तर कर्ता आणि भोक्ता हा जन्माला येतो अहमबोधातून, त्याचा त्याग केला पाहिजे. आणि त्याचा जर त्यांनी त्याग केला, अहमबोधाचा त्याग केला, तर त्यांनी काय घडत असतं की पहा, याची चर्चा आपण आत्मबोधामध्ये थोडीफार केलेली आहे की जेव्हा आपला अहमबोधाच्या ठिकाणी आत्मबोध येतो तर काय घडतं की त्या साधकाला लक्षात येतं की हे शरीर वेगळं आहे आणि मी म्हणजे आत्मा वेगळा आहे. जेव्हा अहमबोध विरघळून जातो, त्याच्या जागी आत्मबोध, आत्मसाक्षात्कार येतो, तर तेव्हा नेमकं काय अनुभवात येतं की अरे हे शरीर वेगळं आहे आणि आत्मतत्व वेगळं आहे आणि मी आत्मतत्व आहे. आणि तरीसुद्धा हे शरीर कार्य करत असतं. कशामुळे? गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. म्हणजे त्याला जो नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होते त्या आत्मतत्वाच्या साक्षात्काराने होते की मी तर आत्मतत्व आहे, निष्क्रिय आहे, कर्तेपणा भोगतेपणा मला नाही आहे. शरीर कर्म करत आहे पण मी आणि शरीर तर वेगळं वेगळं आहे ना, हा बोध झाला तर शरीर भलेही कर्म करू देत. शरीराने कितीही कर्म केले तरी आत्मतत्व जो वेगळा आहे मला अनुभवात आलेला आहे तो निष्क्रिय आहे. म्हणजे मी कर्म करत नाही आहे, म्हणजेच काय, मी नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त झालो. आलं का लक्षात? पुन्हा एकदा सांगतो की ज्ञानयोगी कशा प्रकारे नैष्कर्म्य स्थितीला किंवा मोक्षाला प्राप्त होतो. सध्या आपण बंधनात आहोत त्याचं मुख्य कारण आपला अहमबोध. आणि त्या अहमबोधामुळे काय घडत असतं? मी करता, मी भोगता, मी असं केलं, मी ह्याव केलं, मी त्याव केलं, माझा असा सन्मान झाला, हे सगळे आपले भाव असतात. पण जेव्हा विवेक, विचार, श्रवण, मनन, निधिध्यासन करून आपल्याला हा अहमबोध आपला विरघळून जाईल, त्याच्या ठिकाणी जेव्हा आत्मबोध स्थित होईल तेव्हा आपल्याला लक्षात येईल की मी म्हणजेच आत्मा या शरीरापासून वेगळा आहे. आणि तेव्हासुद्धा कर्म घडत असणार, पण तेव्हा जे कर्म घडत असणार ते कशामुळे? हे शरीर प्रकृतीच्या अधीनस्थ असल्याने, 3 गुणांनी अधीनस्थ असल्याने ते कर्म घडणार. पण आता मला बोध झालेला आहे की मी शरीर नाही आहे, करू दे किती कर्म करतोय. म्हणजे मी म्हणजे आत्मा ज्याचा बोध मला झालेला आहे तो नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त झाला की नाही? म्हणजे पहा, दोन्ही मार्गाने नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त होतो, मोक्षाला प्राप्त होतो. फक्त कर्मयोगीच्या मनामध्ये एका वेगळ्या प्रकारचे बदल घडतात किंवा त्याचा जो मार्गावर चालण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. शरणागती आणि समर्पणाचा भाव आहे. आणि ज्ञानीचा श्रवण, मनन, निधिध्यासन, तपस्या, स्वाध्याय हा मार्ग आहे. पण हा कसा पोहोचतो की हा आत्मतत्वाला शरीरापासून वेगळं असा अनुभव येतो आणि अनुभव आल्यानंतर शरीरच काम करतो, करू देत त्याला. अशा पद्धतीने त्याला काय लाभत असते? त्याला नैष्कर्म्य स्थिती लाभत असते. आणि याचं उदाहरण ही ज्ञानयोगी जर असतात तर ते कसं, म्हणजे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सुद्धा कार्य करतात आणि त्यांना सुद्धा ते कर्म बंधनकारक नसतात. का? कारण की मी कर्म करतच नाही आहे, मी आत्मा आहे, मी अनंत चैतन्य आहे, मी कर्म करतच नाही आहे. गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. भगवान श्रीरामकृष्ण काय म्हणायचे? याला भूक लागली आहे असं का म्हणायचे?
साधारणपणे आपण काय म्हणतो, म्हणजे समजा आपले 2-3 मित्र आहेत आणि आपल्या एका मित्राला पाणी पाहिजे, तर आपल्या घरामध्ये आपण आपल्या लहान भावाला किंवा बहिणीला म्हणतो, अरे याला पाणी पाहिजे, जरा पाणी घेऊन ये बरं, म्हणतो ना. म्हणजे आपण आणि तो वेगळा आहे हा बोध आपल्याला असतो. पण ठाकूरांना काय बोध व्हायचा, याला म्हणजे मी कोणी वेगळा आहे याची अनुभूती त्यांना बिलकुल ठामपणे होती. म्हणून ते काय म्हणायचे की याला तहान लागली आहे. इथल्याबद्दल त्यांचं काय मत आहे, टिपिकल वाक्य होते ठाकूरांचे. म्हणण्याचा अर्थ काय, हे पहा, हे सगळ्या गोष्टी लोकशिक्षणा म्हणजे कर्मामध्ये मोडत होत्या. म्हणजे ठाकूर ज्ञाननिष्ठेमध्ये स्थित असून सुद्धा त्यांनी कर्म काही सोडलं नव्हतं. शंकराचार्यांचं उदाहरण जर घेतलं तर शंकराचार्यांनी सुद्धा ओंकारेश्वरमध्ये आपल्या गुरूंच्या सानिध्यामध्ये ब्रह्मसाक्षात्कार त्यांचा घडून आला होता. इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहे. त्याच्यानंतर त्यांनी किती काम केलं, संपूर्ण भारतभर हिंडले आणि वेदांताचा प्रचार प्रसार त्यांनी केला. हा इतिहास आपल्या सर्वांना ठाऊक आहे. म्हणजेच आत्मसाक्षात्कार किंवा नैष्कर्म्य स्थिती प्राप्त झाल्यानंतर सुद्धा त्यांनी ते कर्म टाकले नाही. आणि ते कर्म त्यांना बंधनकारक सुद्धा नव्हते. कारण की शरीर शरीराचं काम करतं आहे, मी तर मुक्त आहे, हा अनुभव त्यांना एकदम स्पष्ट झालेला होता, अनुभवात एकदम आलेला होता. म्हणून ज्ञानयोगिनी सुद्धा, आता ठाकूरांनी ज्ञाननिष्ठा प्राप्त करून सुद्धा कर्म सोडले नाही, तर आपली तर काय गत आहे. आपल्याला सुद्धा नच संन्यस्यनादेव सिद्धीं समधिगच्छति, ज्ञानयोगाच्या मार्गातून सुद्धा आपल्याला पुढे जायचं असेल तर फक्त असं म्हणायचं नाही की मी माझे कर्तव्यकर्म करणार नाही. कर्तव्यकर्म तर करावेच लागणार आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण जे काही तपस्या करू, स्वाध्याय करू, त्याच्यामध्ये सुद्धा कामना वासना नसली पाहिजे. बरं, मी तर स्वाध्याय करत असताना की मला प्रवचन द्यायचं आहे, माझं प्रवचन किती लोक ऐकतात, हे काही म्हणजे मानसिक कर्म झालं. यातून आध्यात्मिक उन्नती घडणार नाही आहे. मी किती तपस्या करतो, मी किती जपध्यान करतो, तो तर काहीच करत नाही, झालं मट्ट्या बोळ, काही हाती येणार नाही. तर या सगळ्या आपल्या ज्या सगळ्या मानसिक कर्म आहेत, मानसिक साधना आहेत, या सगळ्यांच्या पलीकडे आपण गेलं पाहिजे. म्हणजे त्यांच्या पलीकडे म्हणजे त्या सगळ्या मानसिक साधना केल्या पाहिजे, पण त्याच्या मागचा उद्दिष्ट पवित्र असला पाहिजे, रादर उद्दिष्टच नसला पाहिजे. एकच फक्त की मला आत्मसाक्षात्कार घडवून आणायचा आहे. म्हणजेच काय की ज्ञान मार्गाने साधकाचा कर्तेपणा, भोगतेपणा हा नाहीसा होतो. त्याला अनुभवात येतं की मी आत्मा आहे, हे शरीर वेगळं आहे. आणि शरीर नंतर भलेही कर्म करत असू देत, त्यांनी काही बिघडत नाही. आणि तो साधक म्हणजे त्याला आत्मसाक्षात्कार म्हणजे आत्मतत्व वेगळा आहे असं अनुभव झाल्याने तो काय करतो, तो काय विचार करतो, त्याला ध्यानात येतं ही गोष्ट. काय ध्यानात येते की मी नैष्कर्म्य स्थितीला पोहोचलेलो आहे. तर पहा, दोन्ही मार्ग निवडा, किंवा एक कर्मयोग निवडा किंवा ज्ञानयोग निवडा किंवा दोन्हींचं कॉम्बिनेशन निवडा, पण कर्म सोडून चालणार नाही. अर्जुनाच्या त्या एका प्रश्नावरती भगवानांनी पूर्ण एक अध्याय सांगून दिला. असं का हो? कारण की आपली समजूतच तशी झालेली आहे. पहा, गीतेचं महत्त्वच मी तुम्हाला आता सांगितलं की कधी पण कर्माचा त्याग करायला कधी गीता सांगत नाही. कर्माच्या मागे असलेले जे इंटेन्शन्स असतात अनेक प्रकारचे, त्या सगळ्यांचा त्याग, कामना, वासना, आसक्ती, भय, लोभ, अजून जे काही असतील ते सगळं टाकायला सांगते आपल्याला गीता. पण कर्तव्य म्हणजे आयदीपणाने बसायला कधी सांगत नाही.
कर्माचा आरंभच केला नाही आणि मी नैष्कर्म्य सिद्धीला पोहोचलो असं कधी होणार नाही. आणि कर्माचा त्याग करून मला ज्ञाननिष्ठा प्राप्त होईल असंही कधी होत नाही. घडत काय असतं बंधू भगिनींनो, की पहा, जेव्हा साधक एकदम नवीन त्याला या अध्यात्माचं थोडंसं वेळ लागतं, थोडं शांती लाभते, आणि जेव्हा त्याला ते एक नवीन वेळ लागलेलं असतं तेव्हा त्याच्या मनात काय विचार उद्भवतात की हे सगळे संसाराचे कर्म मला उद्विग्न करतात, घरातले लोक सगळे मला उद्विग्न करतात, आणि या सगळ्यांचा त्याग करून जर मी कुठेतरी पळून गेलो जंगलामध्ये तर मला नेहमी करता शांती भेटेल. अरे हे असला विचार म्हणजे अत्यंत अपरिपक्व आहे. कालपर्यंत आपला ट्रक एका दिशेला 120च्या स्पीडनी जात होता आणि अचानक त्या 120च्या ट्रकला आपण जर यू टर्न दिला तर तो ट्रक पलटणारच. सुरुवातीला ते फार असा उत्साह असतो आणि तो वेडेपणा सुद्धा असतो. मग आपण घरच्या लोकांना काही बोलत असतो की मी आता घर सोडून देईन, मी असं करीन, मी तसं करीन. अरे ही काही शिकवण नाही आहे गीतेची. कर्तव्याचा त्याग मुळीच नाही आहे. त्या गोष्टी नवीन आवडतात, त्यातून आपल्याला शांती लाभत असते, पण ती तात्पुरती असते. हे फार लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आपले प्राप्त कर्तव्य कर्म करत असताच आपल्याला मनाची अशी स्थिती आणायची आहे की त्याच प्राप्त परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला शांती मिळाली पाहिजे. आणि हाच द्वंद्व, हाच मोह, हीच भीती अर्जुनाची सुद्धा होती. पुन्हा एक प्रश्न येतो की ठीक आहे, एखाद्या साधकाने चांगली सुरुवात केली निर्वासनाहून कर्म करण्याची किंवा ज्ञाननिष्ठ होऊन, आणि कर्म सोडले नाही पण श्रवण मनन निधिध्यासन स्वाध्याय तपस्या सगळं सुरू आहे, तर कर्मत्याग हा जो नैसर्गिक घडतो, हा घडवून आणायचा नसतो बरं, हा नैसर्गिक घडत असतो. तर हा कसा घडतो या संदर्भात भगवान श्रीरामकृष्णांचे 2 छोट्या पण अतिशय सुंदर आणि बोलक्या गोष्टी सांगितल्या ठाकूरांनी. मागच्या वर्गामध्ये ठाकूरांचं स्वतःच बघितलं होतं आपण की ते गंगेवरती आपल्या आईचं तर्पण करायला गेले होते आणि आपल्या औंजळीमध्ये पाणी घेतलं तर त्यांचा हात नैसर्गिक पद्धतीने असा होऊन जायचा. म्हणजे ते हातामध्ये पाणी घेऊन काही मंत्र बोलायचे असतात तर्पण देण्याकरता, ते त्यांना तसं करूच दिलं नाही, त्याचं ते झालंच नाही. आणि मग ते ठाकूर म्हणजे हे झाले एकदम, काय म्हणतात त्याला, डिस्टर्ब झाले. पण त्यांचा एक शास्त्रामध्ये पंडित असलेला त्यांचा भाऊ हलधारी तिथे होता. हलधारीने सांगितलं की दादा, तुमची ही स्थिती गलित कर्माची आहे, तुमचे कर्म गळून पडलेले आहेत, तुम्ही नैष्कर्म्यामध्ये स्थित झालेले आहात. ही तर स्थिती झाली ठाकूरांची. पण एखाद्याच्या जीवनामध्ये नैष्कर्म्य स्थिती आलेली हे कसं कळायचं, तर ती फार नैसर्गिक एक पद्धत असते, म्हणजे एक नैसर्गिक ज्याला म्हणतो की स्थिती असते. आणि ठाकूर उदाहरण सांगतात की गृहस्थांच्या घरी सूनबाई आहेत आणि सूनबाईच्या पोटात बाळ आहे, त्या गर्भिणी आहेत. तर जसे दिवस पुढे जातात सासूबाई काय करतात, हळूहळू तिचे कर्म कमी करतात. जसे दिवस पुढे जातात तिचे कर्म सासूबाई कमी करतात. आणि आता काही दिवसामध्ये, काही आठवड्यामध्ये बाळ जन्माला येणार आहे असं ध्यानात ठेवून सासूबाई त्या सूनबाईचे संपूर्ण कर्म नाहीसे करतात. आणि बाळ जन्माला आल्यानंतर तर कम्प्लिटली कोणतेही काम सूनबाईंना सासूबाई करू देत नाही. केवढं प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहे, ॲप्ट, मोस्ट ॲप्ट. सूनबाई स्वतःहून कर्माचा त्याग करत नाही आणि केलं तर अवघड आहे. पण सासूबाई व्यवस्थित त्यांना माहिती असतं की जसं काळ पुढे लोटत आहे तर
हिच्याकडनं हे जे कर्म आहे काढून घेतले पाहिजे. आणि शेवटी बिलकुल कर्म काढून घेतात आणि बाळ जन्माला आल्यानंतर बिलकुलच कर्म करू देत नाही. अजून एक उदाहरण भगवान श्रीरामकृष्ण सांगतात वचनामृतमध्ये की आपल्या अंगावरती कधी कधी असे छोटे फोडं होतात आणि ते पिकतात किंवा फुटतात अधूनमधून. आणि मग जेव्हा ते बरे व्हायला जातात तर काय होतं, त्याच्यावरती खपली धरते. आलं लक्षात? लहान मुलांमध्ये बघायला मिळतं, हे मोठ्यांमध्ये बघायला मिळतं पण कमी मिळतं. कुठे पडलं, काही इजा झाली तर ते बरोबर ते खपली धरतं. आणि जेव्हा ती जखम ओली असते आणि खपली धरलेली म्हणजे आत्ताच धरायला सुरुवात झालेली आहे, अशा अर्धवट पकलेल्या त्या खपलीला आपण काढतो का कधी? काढलं तर काय होतं, ती जखम पुन्हा हिरवी होते. पण तेच त्या जखमेला पूर्णपणे वाळू दिलं तर काय होतं की ती खपली स्वतःहूनच पडून जाते. तसेच कर्म हे स्वतःहूनच नाहीसे होतात. बळजबरीने कधी कर्माचा त्याग होत नाही. तसं केल्याने नुसता आयदीपणा, आळशीपणा हेच आपल्या जीवनामध्ये लाभत असतं. त्यातून मनाची स्थिती तशी नसते. अजून एक उदाहरण मागच्या वेळेस घेतलं होतं की झाडावरती हिरवं पान असतं. ते पान केव्हा पडतं? जेव्हा त्याचं आयुष्य संपल्यानंतर जेव्हा ते पिवळं पडतं, वाळतं आणि मग हळूच एक दिवशी वाऱ्याचं झोकं आलं की ते गळून पडतं. पण मी जर आत्ता गेलो आणि भासाभासा काही पानं तोडले तर त्याला कर्मत्याग म्हणणार नाही. कधी त्याला कर्मत्याग म्हणणार नाही. इथे एक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये नक्कीच येऊ शकतो की भगवान श्रीरामकृष्णांनी वचनामृतमध्ये सांगितलं आहे की अधूनमधून एकांतवास करावा, ईश्वर चिंतन करावं, या सगळ्या कर्मापासून दूर जाऊन फक्त ईश्वरामध्ये मन लावावं. सारखं सारखं दही हलवल्याने दही जमत नसतं, एकांतात दही जमवलं पाहिजे. आलं सर्वांना लक्षात? मग त्याची सांगड कशी घालायची? तर सगळ्यात पहिलेच काय सांगितलं ठाकूरांनी? अधूनमधून. आणि ठाकूरांनी असं काही म्हटलं नाही की एकांतात जा म्हणजे कर्तव्य कर्माचा त्याग करा. सांगितलं आहे का? हा प्रश्न मला विचारला होता आणि मोठा ॲप्ट प्रश्न आहे. आणि ज्या साधकांनी विचारलं खूप प्रामाणिक साधक आहेत ते. तर हे उत्तर मी थोडंसं वकिली उत्तर देत आहे, पण हे सत्य पण आहे की ठाकूरांनी अधूनमधून म्हटलेलं आहे. ठाकूरांनी हे सुद्धा म्हटलं आहे की किल्ल्यात लढणं हे नेहमी एक सेफ असतं. तर किल्ल्यात जेव्हा लढू, किल्ल्यात खाऊ पिऊ, तर किल्ल्यात काम पण तर करावं लागेल ना. आणि ईश्वराचं चिंतन मनन केलं पाहिजे, एकांतात गेलं पाहिजे. पण ठाकूरांनी कर्तव्य कर्म सोडायला नाही सांगितलेलं आहे. आणि आपण जर बळजबरीने, पुन्हा पुन्हा सांगतो, बळजबरीने तसं करण्याचा प्रयत्न केला तर पहा, ते एक फार सुंदर शरणागतीचं एक उदाहरण आहे ठाकूरांचंच. क्षमा करा, फ्री विलचं. की या जगामध्ये आपली विल आहे की ईश्वराची विल आहे. तर ते सांगण्याकरता उदाहरण देतात की एका मैदानामध्ये एक खुंट गाडलेलं आहे, त्याच्यावरती एक गाय बांधलेली आहे. आणि तो शेतकरी लक्ष ठेवत असतो की जेव्हा त्या एक पूर्ण सर्कलमध्ये पूर्ण गवत खाल्ल्यानंतर तो शेतकरी काय करतो, त्या गाईचे जे बांधलेले दोर तो वाढवतो, म्हणजे तो अजून ती गवत खाऊ शकेल. बिलकुल एक्झॅक्टली जेव्हा आपण आपले कर्तव्य कर्म करता करता आपल्या मनामध्ये असलेले जे सत्व, रजस, तमस 3 गुण असतात, सध्या काय आहे की सत्व फार कमी आहे, रजस, तमस खूप जास्त आहे. पण आपण निर्वासनाहून कर्म करण्याचा जितका जास्त अभ्यास करू तितके
अंतःकरणामध्ये सात्विक गुणाचा प्रादुर्भाव जास्त होईल. आणि जितकं जास्त सात्विक गुण येईल तितकं काय होईल की आपल्याला ईश्वर एकांताची संधी देतील. पण ती लक्षात ठेवा, ती फार नैसर्गिक असते. पुन्हा याचा अर्थ आपण बिलकुल एकांतात जायचंच नाही असं नाही आहे, जायचं, पण कर्तव्य कर्म सोडून तसं कधी होत नसतं. म्हणजे एकांतात गेलेलो आहोत आणि तिथे काही आपल्याला कर्तव्यकर्म पार पडण्याची संधी आली तर कोणत्याही प्रकारची कुरकुर आणि कटकट न करता, साधारणपणे आपला सवय असते की आपण मला ईश्वराचं ध्यानच करता येत नाही, मला जप करायचा होता आणि याच वेळेस यांना फोन करायचा होता. हे सगळं कसं असतं की हे आपले काय म्हणतात त्याला की कारणं असतात. आणि ते कारणं का असतात हे सांगण्याकरता मी तुम्हाला 2 छोटे उदाहरणं सांगतो. वेळ झालेली आहे, फक्त 1-2 मिनटं अजून एक्स्ट्रा घेतो, मग तिथे थांबूया. आणि रामकृष्ण संघाचे 2 अत्यंत मोठे महापुरुष, त्यांच्या जीवनात घडलेला हा प्रसंग आहे. पहिला म्हणजे माधवानंदजी महाराज, रामकृष्ण संघाचे 9th प्रेसिडेंट होते. संध्याकाळी ते जेव्हा जपायला बसायचे तर कोणाची अशी हिंमत नव्हती की त्यांना जाऊन काही डिस्टर्ब करतील. पण ही गोष्ट केव्हाची आहे, ही घटना तेव्हाची आहे जेव्हा ते जनरल सेक्रेटरी होते रामकृष्ण संघाचे. आणि झालं असं की पश्चिम बंगालमध्ये एक पूर आला होता आणि पूरकरता काहीतरी सेवा कार्य सुरू होतं आणि पैसे संपले होते. तर त्या पूरग्रस्त भागातून शेवटची बस पकडून एक साधू धावत पळत आला आणि धावत पळत आल्यानंतर त्यांनी कलकत्त्याला पोहोचला. कलकत्त्याहून पुन्हा बस पकडली, बेलूर मठात पोहोचला. त्याला माहिती होतं की इतक्या वाजताच्या आधी मी जर पोहोचलो आणि तरच मला महाराज भेटतील आणि तरच मला पैसे मिळतील. तसं नाही झालं तर 2 तास मला तिथे लटकावं लागेल, म्हणजे थांबावं लागेल. आणि त्यांनी काय होईल की मी दुसऱ्या दिवशी सकाळी पोहोचीन त्या पूरग्रस्त केंद्रामध्ये, रिलीफ केंद्रामध्ये, आणि बराच उशीर होऊन जाईल. आणि हा साधू धावत पळत जातो आणि आता त्यांच्या त्या जिन्याची शिडी चढतो आणि आता त्यांच्या दाराच्या समोर तिथे उभा राहणार. तेवढ्यात ते दार बंद होतं एक्झॅक्टली. आणि जेव्हा ते दार बंद होतं पण तरी थोडंसं महाराजांना आभास होतो की कोणीतरीचं लगबगीने काहीतरी इथे ते आलेलं आहे. महाराज पुन्हा दार उघडतात, बघतात की साधू उभा आहे, विचारतात. ते साधू महाराज सांगतात की काय म्हणजे कशा करतात ते असे धावत पळत आलेले आहेत. त्यांना ते लागलीच काय वाउचर वगैरे असतात, पत्र वगैरे असतात, ते लागलीच सिग्नेचर करतात, परवानगी देतात पैसे घेऊन जाण्याची. आणि तर हे साधू महाराज त्यांना प्रणाम करून म्हणतात की महाराज मला क्षमा करा, मला माहिती आहे तुमची ही ध्यानाची आणि जपाची वेळ आहे, पण उपायहीन आणि हेल्पलेस कंडिशनमध्ये मी तुमच्याकडे आलो होतो, तर मला क्षमा करा. तर महाराज आश्चर्याने म्हणतात की क्षमा का करू, तू कोणता अपराध केला आहे, तू कोणता अपराध केला आहे. आपल्या स्वामीजींनी आपल्याला काय शिकवलं आहे की अरे ठाकूरांच्या संतानांची सेवा आणि ठाकूरांचं जपध्यान ही एकच तर गोष्ट आहे. तिथे केंद्रामध्ये राहून तू जे कार्य करत आहे ते इथे मी जपध्यानाच्या माध्यमातून करत आहे, वेगळं कुठे आहे. दिवसभर ऑफिसमध्ये मी जे करतो ते सुद्धा ध्यान असतं आहे. कोणता तू अपराध केला आणि कसली तू क्षमा मागतोय आणि तुला कसली क्षमा मी देऊ. पहा, याला म्हणतात खरंच एक प्रामाणिक कर्मयोगाचं आचरण. आता ते नैष्कर्म्य सिद्धीला पोहोचले की नाही असं काही सांगणं हे मला योग्य होणार नाही. पण हे उदाहरण पहा की आपल्या सर्वांकरता हे एक एक्झाम्पल आहे की अरे हे कर्म हे काय आहे फालतू, जपध्यान. अरे स्वामीजींनी सांगितलं आहे की ठाकूरांच्या संतानांची सेवा आणि ठाकूरांचं जपध्यान ही एकच आहे आणि तेच आपण आपल्या जीवनामध्ये त्या स्थितीवरती पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून असा विचार नाही केला एकांतामध्ये नक्की गेलं पाहिजे. बरं, मी पुन्हा सांगतोय, त्याचा मी काही भाव कमी करत नाही आहे. पण जर आपण आपल्या जीवनामध्ये
योग्य पद्धतीने सात्विकतेचा अंगीकार केला तर आपल्याला नक्की आपले ते 3-4 दिवसाचे जे एकांतवास तो जास्ती फलीभूत होईल असं मला वाटतं. वेळ झालेला आहे. दुसरं उदाहरण पुन्हा थोडंसं लांब आहे. संदर्भ येणारच आहे कर्मयोगचे 3 अध्याय आहे 5व्या अध्यायापर्यंत, तर तेव्हा मी त्याला नक्कीच घेण्याचा प्रयत्न करीन आहे. आज आपण इथेच थांबूया. उद्या शनिवार संध्याकाळी 5:45 ते 6:15 माताजींवरती आपण चर्चा करत असतो हिंदीमध्ये. आपल्यापैकी ज्यांना आवड आणि सवड असेल तर ते नक्की ऐकू शकता. तसंच सोमवारी पुन्हा भगवद्गीतेवर पण चर्चा करणार आहोत. त्या दिवशी ते नक्की भेट होईलच अशी आशा मनात ठेवून मी आपल्या सर्वांशी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.